नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 30 ते ओवी 40च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आता अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे जे अर्जुनाचे प्रश्न होते त्याचं निरूपण करतायत. जणू काही आपला हा देह, पंचभूतांपासून निर्माण झालेला देह एखाद्या प्रयोगशाळेत नेला आणि त्याचा अभ्यास केला तर प्रामुख्याने 3 विभागामध्ये त्याची मांडणी करता येईल. ते 3 विभाग म्हणजेच अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. भगवंत म्हणतात, आकाशामध्ये ज्याप्रमाणे ढग येतात आणि नाहीसे होतात, आकाशामध्ये ढग येतात आणि नाहीसे होतात, या उपमेचा आधार घेऊन आता अधिभूत ज्याला म्हटलं जातं ते तुम्हाला संक्षेपाने सांगतो. तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच, जयाते रूपा आणि ती 5 मिळोनिया. भगवंत म्हणतात, अहो आकाशामध्ये जसे ढग येतात आणि जातात, त्यांचं असणं हे सुद्धा नसल्यासारखंच असतं. ते असतात परंतु कधीच कोणाच्या हाती लागत नाहीत. तैसे असते पण आहाच, नाही होईजे हे साच, पण मुळात ते नाहीतच. त्यांचं अस्तित्व हा केवळ एक आभास आहे. जयाते रूपा आणि ती 5 मिळोनिया. हे जसं ढगांचं रूप आपल्याला भगवंतांनी सांगितलं, जणू काही त्या ढगांप्रमाणेच पंचभूतांच्या साह्याने हे शरीर निर्माण होतं आणि म्हणून ते आकाराला आलेलं दिसतं, परंतु ते सुद्धा भासमानच. क्षणात आहे आणि क्षणात नाही अशी त्याची अवस्था आहे. भूतांते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोग वेळे भ्रंशे नाम रूपादिक. व्यवस्थित त्याचं विश्लेषण केलेलं आहे. ते अशा पद्धतीने की पंचभूत जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्यांच्या एकत्र येण्यामुळे हा देह दिसतो, परंतु ज्या वेळी ही पंचभूत एकमेकांपासून वेगळी व्हायला लागतात त्यावेळी नाम आणि रूप या दोघांच्या साह्याने प्रगट झालेला हा देह तोही नाहीसा व्हायला लागतो. याचाच अर्थ असा की पंचमहाभूतांचं एकत्र येणं हे या देहाला आकाराला आणण्यासाठी निमित्त असतं आणि पंचभूतांचं एकमेकांपासून वेगळं होणं याच्यामध्ये देहाचा आकार नाहीसा होतो. देह मावळतो, देह संपतो. असं हे पंचभूतांचं एकत्र येणं जे आहे, तया ते अधिभूत म्हणिजे, मग अधिदैवत पुरुष जाणिजे, जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. भगवंत म्हणतात, असं जे शरीर प्रगट झालंय त्याला अधिभूत म्हणतात. कारण का तर पंचभूतांच्या
एकत्र येण्यामुळे तयार झालेलं हे अधिभूत. आणि ह्या शरीराकडनं जे काही घडतं ते प्रकृतीचं कार्य असतं. अर्थात प्रकृती सुद्धा या पंचमहाभूतांपासनं वेगळी नाही. त्यामुळे तिचंच ते सगळं कार्य असतं. परंतु हे न समजता ते कार्य माझं आहे, ते कर्म माझं आहे, अशा भ्रमात राहून त्या कर्माचं जो फळ भोगतो त्या जीवालाच अधिदैवत म्हटलं जातं. जो जीव या शरीरात वास करत असतो तया ते अधिभूत म्हणिजे. मग अधिदैवत पुरुष जाणिजे, जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. हा अधिदैवत पुरुष कोण? तर जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. प्रकृतीच्या साह्याने जे कर्म होतं ते करणारा मी ह्या भ्रमात राहून त्या कर्माची फळ सुद्धा जो भोगतो तो अधिदैवत आहे. अर्थात या अधिभूतामध्ये राहणार ते अधिदैवत म्हणजेच या देहामध्ये राहणारा तो जीव. पुढे भगवंत सांगतात, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. हा अधिदैवत पुरुष म्हणजेच हा जीव पुरुष कसा आहे? तर हा जणू काही चैतन्याचा डोळा आहे. चैतन्य ज्याच्या डोळ्याने किंवा चैतन्य ज्या डोळ्याने ह्या सर्व प्रकृतीचा अनुभव घेतो तो हा अधिदैवत पुरुष आहे. म्हणजेच अर्थात जीव आहे. हा जीव कसा आहे? तर हा जीव इंद्रिय देशींचा अध्यक्षु आहे. ह्या इंद्रियांवर जो अध्यक्ष म्हणून सत्ता गाजवतो, अध्यक्ष ह्या भूमिकेमध्ये जो असतो तो हा जीव, तो अधिदैवत आहे. परंतु हा देह जेव्हा अस्ताला जायची वेळ येते त्यावेळी ह्या जीवरूपी वृक्षावर, ह्या जीवरूपी वृक्षावरती जे पक्षी येऊन बसतात ते पक्षी कुठले? संकल्प विहंगमाचा. संकल्परूपी पक्षी येऊन बसतात. विचार विकार रूपी पक्षी ह्या जीवरूपी वृक्षावर येऊन बसतात. हा तो अधिदैवत पुरुष आहे. भगवंत म्हणतात, खरं म्हटलं तर जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणोनी स्वप्नीचिया वोर बारा संतोषे क्षीणे. भगवंत म्हणतात, अहो खरं पाहायला गेलं तर हा खरोखर परमात्माच आहे. परमात्म्याचंच स्वरूप आहे. परंतु आपण परमात्म्यापेक्षा वेगळे आहोत. ह्या अहंकार रूपी निद्रेमध्ये, अहंकार रूपी निद्रेमध्ये जो झोपलाय, मी कोणतरी वेगळा आहे, मूळ स्वरूपापासून आपण वेगळे झालो आणि स्वतःला स्वतंत्र समजायला लागलो. हीच ती अहंकार रूपी निद्रा, झोप आपल्याला लागली आहे. आणि त्या झोपेमध्ये आपल्याला जी स्वप्न पडतात, कशाची? तर सुख दुःखाची. आणि त्या सुखदुःखांच्या स्वप्नांनीच आपण शिणून जातो, कष्टी होतो. असं ह्या जीवाचं स्वरूप भगवंत सांगतात. नाहीतर ते म्हणतात, जो परमात्माची परी दुसरा, परमात्म्याच्या अत्यंत निकट आहे. जणू काही परमात्मा त्याच्या रूपातनच सर्व गोष्टीचा साक्षी भावाने अनुभव घेत असतो. जीव येणे नावे, जया ते आळविजे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. असं आपण ज्याला जीव म्हणतोय, तो जीव ह्या पंचभूतांपासनं
अर्थात पंचभूत एकत्र आल्यामुळे जो देह बनला आहे त्या देहातलं अधिदैवत आहे. ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. या देहामध्ये असलेलं दैवत, हा जीव हेच ते दैवत आहे, त्याला अधिदैवत म्हणावं. आता इयेंची शरीरग्रामी, आता इयेंची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञू एथगामी पंडू कुमरा. परंतु अर्जुना, ह्या शरीरामध्ये अर्थात शरीर रूपी गावामध्ये जो राहत असून सुद्धा या शरीर रूपी गावाचा कधीच होत नाही. या शरीर रूपी गावामध्ये जो राहतो पण त्याला शरीराचे कुठलेही भाव कधीच चिकटत नाहीत, किंवा या शरीर ग्रामामध्ये राहायला आल्यामुळे तो शरीर होतो असंही कधी होत नाही. असा जो आहे उपाधी रहित, तो अधियज्ञू एथगामी पंडू कुमारा. असा जो अधियज्ञ तो मीच आहे असं भगवंत सांगतायत. अशा प्रकारे भगवंतांनी अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ यांचं निरूपण केलं. पण आता पुढे जाऊन भगवंत म्हणतात अधिभूत आणि अधिदैवत हे वरवर बघायला देहाशी आणि जीवाशी निगडीत असल्यामुळे अधियज्ञापासनं वेगळं वाटेल, परंतु असा भेद नाही बरं. त्याची उकल करून सांगताना ते म्हणतात, येर अधि दैवाधिभूत तेही मीची कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत ते काय सांके नोहे. अर्थात भगवंत म्हणतात, अरे अधिदैव व अधिभूत हे देखील सर्व मीच आहे, कारण माझ्या आधाराशिवाय काही प्रगटच होऊ शकत नाही. सर्व काही परब्रह्म स्वरूपच आहे. परी पंधरे किडाळा मिळत ते काय सांके नोवे. परंतु शुद्ध सोन्यामध्ये थोडासा अशुद्ध धातू जर मिसळला तर ते शुद्ध सोनं अशुद्ध होत नाही का. हा दृष्टांत इथं ज्ञानोबा राय देतात. मुळात शुद्ध सोनं हे शुद्धच, परंतु अशुद्ध सोन्याच्या संगतीत आल्यामुळे त्याला सुद्धा त्या संगतीचा परिणाम होऊन अशुद्ध सोनं असं म्हटलं जातं. तरी ते पंधरेपण न मिळले आणि किडळाचियाही अंशा न मिळे, परी जव असे तयाचे नि मेळे तव सांकेची म्हणिजे. अहो, शुद्ध सोनं आणि अशुद्ध सोनं एकत्र आलं तरी शुद्ध सोनं हे शुद्धच राहतं, ते कधीच अशुद्ध धातूमध्ये मिसळून जात नाही. परंतु परी जव असे तयाचे नि मेळे, परंतु जोपर्यंत शुद्ध सोनं हे अशुद्ध धातूच्या संगतीत आहे, त्या संगतीत जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला कमी प्रतीचं सोनं असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जीव सुद्धा हा मूळ परब्रह्म स्वरूपच, परंतु अहंकार आणि अज्ञानाची भ्रांत झाल्यामुळे, त्यांच्या संगतीत आल्यामुळे त्याला सुद्धा तो हिणकसपणा, कमीपणा हा येतोच. भगवंत म्हणतात, तैसे अधिभूतादी आघवे हे अविद्येचे नि पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. अशा प्रकारे अधिभूत अधिदैव हे अविद्येचे नि पालवे, अज्ञान रूपी वस्त्राने झाकलं गेलेलं आहे. आणि जोपर्यंत
अधिभूत आणि अधिदैव हे अज्ञानरूपी वस्त्राने झाकलं गेलंय, तोपर्यंतच अधियज्ञापासनं, मूळ स्वरूपापासनं, परब्रह्मापासनं ते वेगळं आहे असं मानलं जातं, परंतु त्याच्यामध्ये भेद नाहीच. अशा प्रकारे भगवंतांनी अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं निरूपण करून सांगून केवळ अज्ञानामुळे ते वेगळं भासतं हे आपल्याला समजावून दिलंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.